नंतर कळलं मला उद्धव ठाकरे सांगायची की त्यांनी सांगितलं शक्य नाही. नंतर मला कोणतं विचारलं का शक्य नाही, तर शक्य नाही सरळ सरळ आहे की आमच्या विचाराचे नाही. पण त्याही पेक्षा ते झारखंडला राज्यपाल होते. झारखंडला राज्यपाल असताना झारखंड हे राज्य आदिवासींचं राज्य आहे. आदिवासींची संख्या सर्वच जास्त आहे. तिथं मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे काही वर्ष आहेत. त्यांचा एक केस झाली. त्या केसच्या संबंधी किंवा अन्य कामासाठी सोरेन मुख्यमंत्री हे राजभवनमध्ये राज्यपालाला भेटायला गेले. आणि तिथे ते भेटायला गेल्याच्यानंतर ह्या जे एजन्सी असतात CBI, ED, त्यांना त्या ठिकाणी पाचारण केलं, इथं गेलं, कुणी केलं माहिती नाही. पण ते सगळे आले आणि राजभवनला राज्यपालांच्या समोर मुख्यमंत्र्यांना अटक. असं ऐतिहासिक उदाहरण कधी यापूर्वी घडलं. मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला अटक करू नका, मी बाहेर येतो, रस्त्यावर अटक करा, माझ्या ऑफिसमध्ये येतो तिथं अटक करा, माझ्या घरी येतो तिथं अटक करा, पण राजभवनात करू नका. पण असे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांच्या राजभवनामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक केली. याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो त्याचं हे झणझणीत उदाहरण आहे. आणि म्हणजे असा विचार करेल अशांच्यासाठी महत्वाची अपेक्षा करणं आम्हाला योग्य वाटत नाही. आम्हाला माहिती आहे मताची संख्या माहिती आहे. मतं एकंदर जे आहेत राज्यसभा आणि लोकसभेची ती आमची कमी आहे. त्यामुळे त्याच्या निर्णयाची चिंता आम्हाला नाही. पण तत्व म्हणून सुद्धा उद्धव म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही आणि त्याची कारणं मी आपल्याला सांगितली आहे. ठीक आहे.